Welcome to Smart School Info Lips. नमस्कार. आज आपल्याकडे एका स्रोतातून अभिनंदन करण्याचे म्हणजे तब्बल 28 वेगवेगळे मार्ग सापडलेत. 28? बापरे. हो, खरं तर बघा, कुणाचं कौतुक करायचं म्हटलं की आपल्या डोक्यात पटकन काय येतं? अभिनंदन किंवा फार तर वेल डन, बरोबर? अगदी तेच शब्द. पण ही यादी बघितली ना की कळतं, अरे वा, व्यक्त होण्यासाठी किती वेगवेगळे पर्याय आहेत आपल्याकडे. चला जरा बघूया यात काय काय आहे. नक्कीच. आणि हे फक्त शब्द नाही आहेत हा, म्हणजे ही यादी आपल्याला भावना कशा व्यक्त करायच्या, त्याच्या वेगवेगळ्या छटा कशा दाखवायच्या हे पण शिकवते. बरोबर. एखाद्याचं यश किंवा मेहनत याचं कौतुक कोणत्या शब्दात करायचं हे कसं परिस्थितीवर अवलंबून असतं, नात्यांवर अवलंबून असतं. हे बारकावे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण तेच करणार आहोत. उत्तम. मग सुरुवात अगदी सोप्या पर्यायांपासून करूया का? म्हणजे यादीत वेल डन, गुड जॉब, नाईस गोईंग असे शब्द दिसत आहेत. हे तर आपण नेहमीच वापरतो. हो, हे अगदी रोजच्या वापरातले आहेत आणि ते काय म्हणतात त्याला, कौतुकाचा पायाच आहेत म्हणा ना. हां. सहज सरळ कोणत्याही प्रसंगात वापरता येण्यासारखे. हां. पण एक आहे, म्हणजे खूप वेळा वापरले की ते थोडे सवयीचे वाटतात. बरोबर, सवयीचे किंवा थोडे औपचारिक वाटू शकतात. म्हणजे त्यातला तो मनापासूनचा जो जिव्हाळा असतो ना, तो कधी कधी कमी वाटू शकतो. अच्छा, म्हणजे असं आहे होय. मग जर का थोडं जास्त प्रभावीपणे किंवा जरा जास्त उत्साहाने कौतुक करायचं असेल तर त्यासाठी पण आहेत का शब्द? हो आहेत की. यादीत बघा ना, फॅन्टॅस्टिक, टेरिफिक, सेन्सेशनल, आउटस्टँडिंग असे जोरदार शब्द आहेत. अरे वा, मग हे कधी वापरायचे? हे शब्द म्हणजे जास्त तीव्र भावना दाखवतात. जेव्हा यश खरंच खूप मोठं असतं किंवा आपल्याला एकदम आश्चर्य वाटलेलं असतं, खूप आनंद झालेला असतो, हां, तेव्हा हे शब्द अगदी योग्य वाटतात. समजा कुणी परीक्षेत किंवा स्पर्धेत एकदम मोठं यश मिळवलं, तर सेन्सेशनल किंवा आउटस्टँडिंग म्हटलं की त्या यशाचं वजन वाढतं असं वाटतं. खरंय. पण अगदी छोट्या गोष्टीसाठी हे वापरलं तर मग ते अति वाटेल. हो ना. अगदी अतिशयोक्ती वाटू शकते. हो, हे महत्वाचं आहे. अच्छा, यात काही वाक्प्रचार पण दिसत आहेत. हॅट्स ऑफ, पॅट ऑन द बॅक, यांचा नेमका अर्थ काय होतो? छान प्रश्न आहे. हॅट्स ऑफ म्हणजे काय, तर अक्षरशः टोपी काढून सलाम करणं. अच्छा. पूर्वीच्या काळी कसं आदराने टोपी काढली जायची मोठ्या माणसांसमोर. हो. त्यावरून हा वाक्प्रचार आला. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्याबद्दल खूप आदर वाटतो, त्याच्या कामाने आपण भारावून जातो, तेव्हा हॅट्स ऑफ वापरतात. त्यात एक नम्रता आहे आणि मोठेपणा मान्य करण्याची भावना आहे. बरोबर. आणि पॅट ऑन द बॅक? पॅट ऑन द बॅक म्हणजे पाठीवर शाब्बासकीची थाप मारणे. ही पद्धत थोडी अनौपचारिक आहे. ओके. यात प्रोत्साहन देण्याची, शाब्बासकी देण्याची भावना जास्त आहे. म्हणजे समजा सहकारी आहे, मित्र आहे किंवा आपल्या हाताखालची व्यक्ती आहे, त्यांचं काम चांगलं झालं की त्यांना उत्तेजन देण्यासाठी हा वाक्प्रचार एकदम मस्त आहे. अरे वा, किती सहजपणे यात संस्कृती आणि देहबोली पण आलेली आहे. अच्छा, यादीत पुढे यू रॉक किंवा गुड वन मेट असेही शब्द आहेत. हे तर अजूनच अनौपचारिक वाटतंय. हो ना, हे खूपच कॅज्युअल आहेत, मित्रांमध्ये वापरण्यासारखे. यू रॉक म्हणजे काय, तू कमाल असेस किंवा तू भारी आहेस, अशी भावना आहे त्यात. खूप उत्साह असतो, कौतुक असतं. आणि गुड वन मेट हे खास करून ब्रिटिश किंवा ऑस्ट्रेलियन इंग्रजीत मित्राला उद्देशून वापरलं जातं. अच्छा. कामाबद्दलची पसंती आणि मैत्रीचा सूर असतो त्यात. बरोबर. आता काही वाक्य अशी आहेत जी फक्त कौतुक नाही करत, तर समोरच्या व्यक्तीच्या क्षमतेबद्दल पण बोलतात. उदाहरणार्थ, यू मेक इट लुक इझी किंवा दॅट्स द वे. यात काय वेगळं आहे? हे बघा, ही वाक्य फक्त निकालाचं कौतुक नाही करत आहेत, तर त्या निकालामागे जे कौशल्य आहे, जी पद्धत आहे, त्याचं कौतुक करत आहेत. यू मेक इट लुक इझी म्हणजे काय, अरे तुम्ही इतकं सहज कसं काय करता, म्हणजे आपण त्यांच्या कौशल्याला दाद देतोय. आणि दॅट्स द वे म्हणजे हेच बरोबर आहे, अगदी असंच करायचं असतं. अच्छा. हे फक्त कौतुक नाहीये, तर ती जी योग्य पद्धत आहे त्याला दुजोरा देणं आहे, प्रोत्साहन देणं आहे. खरंच की. म्हणजे शब्दांची निवड किती फरक करू शकते. अच्छा, यात रिस्पेक्ट्स आणि आय एम इम्प्रेस्ड असे थोडे औपचारिक वाटणारे पर्याय पण आहेत. हो आहेत, आणि ते महत्वाचे आहेत. औपचारिक परिस्थितीत म्हणजे समजा व्यावसायिक ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या आदरणीय व्यक्तीचं कौतुक करताना तेव्हा असे शब्द जास्त योग्य ठरतात. रिस्पेक्ट्स हे खूपच औपचारिक आहे आणि आदर व्यक्त करतात. ओके.
आय एम इम्प्रेस्ड हे सुद्धा औपचारिकच आहे, पण त्यात असं वाटतं की आपण वैयक्तिकरित्या प्रभावित झालो आहोत. हो, ते जास्त पर्सनल वाटतं थोडं. अगदी. त्यामुळे त्याचा परिणाम जास्त चांगला होऊ शकतो. तर आपण आज पाहिलं की अगदी साध्या वेल्डन पासून सुरुवात करून यू आर अ जीनियस पर्यंत, हो, आणि हॅट्स ऑफ पासून रिस्पेक्ट्स पर्यंत कौतुक व्यक्त करण्याचे किती वेगवेगळे आणि अर्थपूर्ण मार्ग असू शकतात हे या एका यादीतून आपल्याला कळलं. अगदी बरोबर. आणि यातला महत्वाचा मुद्दा काय, तर प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा संदर्भानुसार वेगळा परिणाम होतो. खरंय. औपचारिक की अनौपचारिक, निकालाचं कौतुक करायचं की प्रयत्नांचं, उत्साह दाखवायचा की आदर व्यक्त करायचा, या सगळ्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत. हां. आणि परिस्थिती, समोरची व्यक्ती ओळखून जर योग्य शब्दांची निवड केली तर आपलं अभिनंदन जास्त प्रभावी ठरतंय, जास्त मनापासून वाटतंय. हेच या यादीतून शिकण्यासारखं आहे. खरंच शब्दांमध्ये आणि ते कसे निवडतो यात खूप ताकद आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. हां. अभिनंदन करताना आपण कोणते शब्द वापरतो हे तर महत्वाचं आहेच, पण ते शब्द आपण कसे बोलतो, म्हणजे आवाज, चेहऱ्यावरचे हावभाव, याचा परिणाम शब्दांपेक्षा जास्त होत असेल का? छान प्रश्न आहे. किंवा असं विचारा की या यादीतला कोणता शब्दप्रयोग ऐकल्यावर असं वाटतं की हा खरंच मनापासून आला आहे, अगदी प्रामाणिक आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?